नमस्ते, वेलकम टू न्यू चॅलेंज. तर हा चॅलेंज एक सिम्पल आपण क्रेयॉन्सने किंवा पेन्सिलने किंवा पेन्सने जे सेम असतील त्याच्याने पण काही करू शकतो. त्याच्याने सॉल्व करू शकतो. तुम्ही मुलांना खूप वेळ एंगेज ठेवू शकतात आणि ब्रेन डेव्हलपमेंट पण याच्याने छान होईल. त्यामुळे पटकन सुरू करूया. Let's go. आणि आज आपण बघणार आहोत की या मुलाला डोका आहे की नाही? डोका आहे की नाही. सो लेट्स स्टार्ट इट. मी आता पहिलं तुमच्या समोरच रचणार आहे. Let's go. माझ्याकडे कलर्स आहेत वेगवेगळे. त्यामध्ये 1 2 3 4 आणि 5 आणि 6 7 तर हा आहे 10 तयार केलेला मी 10 इंग्लिश मधला. तर हा जो 10 आहे ह्या 10ला मननला 5 करायचं आहे. फक्त एक कलर पेन्सिल मूव्ह करून किंवा कलर क्रेयॉन मूव्ह करून. हे जरी आपण केलं याच्यामध्ये 5 बनला तरी पण हा पण काउंटर म्हणजे इकडे जर 5 बनलं तर 15 होईल. काय हे सगळं सेटअप आहे. याच्यातली एकच कलर तुला मूव्ह करायचा आहे आणि ह्या अख्ख्या याला 5 बनवायचं आहे. ओके. कसं काय 6 म्हणून 5 बनवायचं आहे. जरा डोकं लाव. एक कलर पेन्सिल मूव्ह करून 5 तयार करायचं आपल्याला. कसं काय हो म्हणला सगळं कलर पेन्सिल इकडे आणून बघतो. ओके. नाही 4 नाही. नाही नव्हतं तयार झालं. नव्हतं तयार झालं. नव्हतं तयार झालं. हा ना, मला हे नीट करू दे. हा कर. नाही हे लास्ट कसं 5 तयार होईल. तू इतक्या पेन्सिल मूव्ह करशील तर मी चान्स देणार नाही. हा काय नाही झालंय. कुठे 5 पोझिशन चुकली. 3 झाला तो. 3 कसं आहे? एम झालं ना. M3 जे काही आहे. मला दिसलाय का 5 तयार झाला असा. सो हे पण रिडल मननने सॉल्व केलं आहे. आय एम अ आता- मास्टरमाइंड. नेक्स्ट रिडल मी रचते तुमच्या समोर. 1 2 3 4 5 6. अगदी कमी वस्तूंमध्ये तुम्ही बऱ्याच काही रिडल्स मुलांसाठी तयार करू शकतात. असं काही खूप फॅन्सी गोष्टी लागतात असं काही नसतं. त्यामुळे आपल्या घरातल्या गोष्टी वापरून तुम्ही छान छान असे रिडल्स तयार करू शकतात. सो मनन, दिस इज अ सेटअप. आणि ह्या सेटअपमधनं तुला कोणत्याही 2 पेन्सिल मूव्ह करायच्या. किती? 2 आणि 2 स्क्वेअर तयार करायचे. आता हे काढूयात. म्हणजे ही नव्हती, सॉरी. आता हा सेटअप आहे आपला आणि मनाला 2 पेन्सिल मूव्ह करून 2 स्क्वेअर बनवायचे याच्यामध्ये. आता सध्या एकच स्क्वेअर दिसतोय आपल्याला. चल सॉल्व कर. ही रिमेनिंग राहिली ना. एकही पेन्सिल वाचायला पण नकोय आपली. हा मग हे आधी सांग नाही. म्हणजे ठीक आहे ना. मग तुला 2 स्क्वेअर ह्या सेटअप अख्खा सेटअप 2 स्क्वेअर मध्ये ट्रान्सफर करायचा इन शॉर्ट. नाही पण ही पेन्सिल रिमेनिंगच राहते ना तरी पण. पेन्सिल क्रेयॉन्स सेम आहे. आता ही पेन्सिल रिकामी राहते. ही पेन्सिल रिकामी राहते. एक चांगलं की तू ट्राय करतोयस. नाही तू बनलेला स्क्वेअर तोडला उलट. सोचो सॉल्व करो.
बघितलंस, हा एक स्क्वेअर आणि हा एक मला आता कळलं की सिरियस राहा. आता नेक्स्ट सेटअप आहे. मी जो सेटअप करेन त्या सेटअपमधनं मनाला बिगेस्ट नंबर तयार करायचा आहे. ठीक आहे. जितका पॉसिबल आहे तितका बिगेस्ट नंबर. हा आहे Okay. 3 3 and this is 9 8. का हे आपल्याला अजून एक पेन्सिल लागेल कदाचित. हां आहे ठीक आहे. 38 असा नंबर तयार केला आम्ही. तुम्हाला उलटं दिसत असेल पण 38 नंबर तयार केलेला आहे. तो 38 नंबर मी बनवला आहे. त्या नंबरमधनं 2 पेन्सिल मूव्ह करून मनाला बिगेस्ट नंबर तयार 2 करायचा. म्हणजे 2 करावेच लागतील. करावेच लागतो. नाही, कारण जर 2 मूव्ह करायचे असतील तर मी बोलताना असं डिसाईड करून ठेवलं होतं 9 3 डिजिट नंबर. सॉरी, हा आधी सांगत का नाही? हिंट दिली मी. नाही, ती हिंट नव्हती. 3D हिंट नव्हती द्यायची मला. पण आता ठीक आहे, 3 डिजिट नंबर सुद्धा तयार होऊ शकतो याच्यापासून. म्हणजे बिगेस्टच्या बिगेस्ट नंबर तयार करायचे तुला, जेवढा पॉसिबल तेवढा बिगेस्ट. हा तर मला एवढंच पॉसिबल आहे. नाही, मी याच्यापेक्षा बिगेस्ट करू जाऊ शकते. 99 पेक्षा बिगेस्ट. 2 पेन्सिल मूव्ह करायचे का? 2 पेन्सिल मूव्ह करायचे. तुला आता मी हिंट दिलेलीच आहे की हे 2 डिजिट नंबर आहे. याचा तू 3 डिजिट पण करू शकतो. मग ते विचार कर 3 डिजिट कसा तयार होईल. काय तयार झालं याच्याने. सिक्स्टी झाला. तू 99 जास्त मोठा केला होता 60 पेक्षा. अरे मी तुला हिंट दिली म्हणून. अरे 3 3 डिजिट आहे, हा 2 डिजिट आहे ना. इतकी मोठी हिंट दिली आहे तू. काय काय 3 हा नाही, ऍक्च्युअल 3 डिजिट आहे, इमॅजिनरी 3 डिजिट नाही. तर आता तू विचार कर की इथे किती. आता मी हिंट देते परत एकदा मनांना. 8 89 99 सगळ्यात मोठा केला होता तो. 2च पेन्सिल मूव्ह करायच्या बाळा. कशाचा क्लोज येतो हे क्लोज वगैरे काय नाही. सांग ना. मी तुला हिंट अशी देते की आता हा तुला मी सांगितलंच आहे. एक हिंट ऑलरेडी दिली की 3 डिजिट आहे ना. तर तू आता हा ट्राय कर की इथे बिगेस्ट नंबर यायला पाहिजे सगळ्यात, आणि अजून एक नंबर तयार व्हायला पाहिजे इकडे 9 झालं बिगेस्ट. हां, पण आता मग इकडे एक नंबर कसा तयार करशील तू 3 डिजिट करण्यासाठी आपल्याला. आता तुला एकच पेन्सिल मूव्ह करता येणार आहे फक्त. सोचो. तुम्ही तुमच्या मुलांना विचारा व्हिडिओ पॉज करून आणि खेळा आमच्याबरोबर. इकडे 9 तुम्ही हा गेम असा फॅमिली फंक्शन्स वगैरेला त्यालाही खेळू शकतात. म्हणजे तुमच्या फ्रेंड्स आले किंवा तुमच्या किटी पार्टीजला पण तुम्ही हा गेम खेळू शकता. इकडे 90 झाले. आता एक डिजिट कसा तयार करशील एका पेन्सिलने ते सांग मला. इकडे जर मी गेलं तर 6 6 बनला नाही. तुला मी बिगेस्ट हिंट पण दिलेली आहे बिगेस्ट की तू इथे ट्राय कर मोठा नंबर करायचा. आपण तुला इथे नंबर बनवायचा म्हणजे ऍटलीस्ट 2 पेन्सिल तर लागतील. एका पेन्सिलने तयारच होणार नाही तिकडे नंबर. तर तू विचार कर ना. पण मग हा नंबर काय आहे तुझा? हा 0 आहे ना, 8 आहे ना, काही ना काही आहे. अजून एक हिंट देते मी तुला. विचार माझं छोटस बाळ. इथे 1 तयार केला तो बरोबर होता, पण तो आता कसा तयार करशील की नंबरच तयार व्हायला पाहिजे. तू 1 इथे क्रिएट केला म्हणून इथलं गेला ना सगळं. मला कळलं, हे गोष्ट कळली आहे. हे इकडे ठेवायचं. अरे इकडे नंबर नाही होणार ना, तू हलवलास तर. आता अशा कोणत्या, बरं ही एक हिंट आहे की आता कोणत्या असा पेन्सिल मूव्ह करशील की नंबर पण तयार व्हायला पाहिजे आणि इकडे 1 पण तयार व्हायला पाहिजे. आता हा मूव्ह करताना तू बघ नंबर तयार होतोय का.
ए तयार झाला. मग कसं काय मूव करते पेन्सिल? 6 तयार झाला, 9 तयार झाला. आता इथे 1 कसा करशील? एक पेन्सिल मूव करून तिथे बॅक टू अरे यार रिसर्च म्हणून आता 10 सेकंड आहे सिरियसली. ओके, 1 2 अरे यार 3 4 5 6 7 going right path. 8 9 10. अरे यार हा होता 38 आपला नंबर. ओके, आता मी त्याला ही एंड दिली होती की इथे 1 तयार करायचा आहे हा आणि इथे पण नंबर तयार व्हायला पाहिजे. जर आपण दिस इज वॉर्ड नंबर 781. 781. This is the biggest number you can make from मला this वाटलं की setup. बिगेस्ट पासून स्मॉलेस्टला बिग बनवायचं. असं काय नाही का बस. तुला मी बोलली ते 3 digit biggest number. Now नेक्स्ट riddle. 1 Two. I will make 11 here. This is 11 minus 1 वन आहे हा. 2 थांब ना 3 4 5 and now 11 minus 3 is equal to, मी तयार करत नाही आता इथे कारण की माझ्याकडे कलर्स कमी आहे, इज इक्वल टू 1 मीन्स 11 minus 3 is equal to 1. रॉंग आहे. Now, I know that this is wrong answer. Now you can move one pencil and make this equation balanced. म्हणजे तुला एक कलर पेन्सिल मूव्ह करायची आहे आणि हे जे इक्वेशन आहे 11 minus 3 is equal to 1 हे बॅलन्स करायचं. तर तू कोणती पेन्सिल मूव्ह करशील, कशी करशील? ओके. प्लस 11 प्लस काय ते 9. हे बघ, सॉल्व करताना मी तुम्हालाही हिंट देते. इकडनं स्टार्ट करायचं की इथून काय काय करू शकतो आपण, मग इथून काय काय करू शकतो आपण. मग इकडनं अशी प्रोसेस असते. एक मिनिट मला बरं, -3 इज इक्वल टू 1. -3 नको तुला, 3चं पण तू वेगवेगळं बनवू शकतो किंवा इक्वेशन पण प्लसच्या ऐवजी मायनस करू शकतो. एकच पेन्सिल मूव्ह करायची. तुम्हाला कळलंय का उत्तर? कमेंटमध्ये सांगा. मला एवढं कळलं 11 minus 3 8 असतं. ठीक आहे, जे काही आहे. तरी मी इकडे पण मग 11 minus 3 इथे 8 करायला अजून तुला एक्स्ट्रा पेन्सिल्स लागतात. तुझ्याकडे एक्स्ट्रा पेन्सिल्स नाहीच आहेत. म्हणजे हे जे इक्वेशन हे चुकीचंच आहे. तुला आता अंक बदलवायचेच सगळे. हा 1 बदलवू शकतो, 3 11 काही बदलवू शकतोस. काय 1च झाला तू परत. आणि हा काय झाला? स्वच्छ जरा. तुला 5 मिनिट आहेत आणि 5 मिनिटाच्या वरती मी काउंटर सुरू करणार आहे. सो काय झालं ते तू नंबर तयार कर ना, काहीतरी असं उगाच मूव्ह करण्यापेक्षा. तुला मी आता हिंट पण दिली की इकडनं सॉल्व्ह करायला सुरुवात कर. हिंट का ही? मग इकडे जर हे आपण हलवलं, इकडे ठेवलं तर नाही, इथे काय अंक राहतो? मग काहीच नाही. एकच पेन्सिल करायची. ए ए ए ए 6 अंक तयार कर ना तू आधी. याच्यापासून पण अंक तयार होतं का बघ. ही पण हिंट दिली. एक मिनिट थांब. हे जरा लांब ठेवतो मी प्लीज. आणि असं केलं 4. हा 4 आहे. हा 4 चुकीचा 4 हा काढला. 4 आहे. चुकीचा 4. 4 minus 3 is equal to 1. म्हणजे मी याला खूप साऱ्या हिंट दिल्या. खूप 3 साऱ्या हिंट दिल्या. खूप साऱ्या हिंट दिल्या. 3 की दिल्या. इथं चेंज कर, इथे अंक बनव, इथे हे कर, तेव्हा त्याला आलंय. पण ठीक आहे, छोटस डोकं. ओके ठीक आहे. तुम्हाला कळलंय का? 4 minus 3 is equal to 1. Okay, the final riddle.
आता तुम्ही आमच्याबरोबर खेळायचं आहे आणि हे सॉल्व्ह करून Final boss दाखवायचं. riddle. आता मी तयार करणार आहे ट्रायंगल. एकच, दोनच, तीनच, चारच, पाचच, सहाच, आठ, नऊच, दहाच, अकराच, बाराच. आता हे आहे ट्रायंगल 3. तो हे ट्रायंगल रचले मी. आता म्हणून तुला 3 पेन्सिल मूव्ह करायच्या, 3 पेन्सिल्स आणि एक मोठा ट्रायंगल बनवायचं का? नाही, आणि 5 ट्रायंगल बनवायचे. आता 1 2 3 ट्रायंगल आहे ना सध्या. तर तुला कोणत्याही 3 पेन्सिल मूव्ह करून 5 ट्रायंगल तयार करायचं. कसं करशील? कसं करू मला काय माहिती कसं करू. 3 ट्रायंगल, 3 ट्रायंगल, 3 ट्रायंगल. पहिलीच मूव्ह मी परत हिंड देते म्हणून करेक्ट आहे म्हणून. नाही झाले कसे 1 2 3 4 झाले. 4 झाले. 4. तुला हिंड दिली की पहिली मूव्ह तुझी बरोबर आहे, ती हलवू नकोस आता. हा पहिले आलो दुसरं असं आहे ना ते. कसं होईल? अगं आता नाही परत मी री करतोय ते. री करतोय. नाही, 4 झाले परत. ते तसं नाही होऊ शकत. तसं नाही होऊ शकत. कसं होईल? काही काय. पहिली मूव करायला ही मला म्हणते यार. मला खूप हिंड देते बरं का. खूप हिंड. हिंट काय हिंट पहिली मूव मला स्वतःला माहिती पहिली मूव तू ही करायची. परत हलवून जागेवर आली असती ना. मी जर म्हटली असती ही हिंट नाहीये बरोबर असं. आता मी सांगितलं ते हलवू नकोस, ते बरोबर आहे असं. मग हिंटच झाली ना ही. म्हणजे आपल्याला एला कनेक्ट करून म्हणजे समजा असं झालं एला कनेक्ट केलं आणि इकडं पण एक ट्रायंगल बनलं आणि इकडं पण एक ट्रायंगल बनलं असं काहीतरी आहे लॉजिक. मी कशाला सांगू? तुला मला उत्तर दिलं गेलं माझं पूर्ण. इज इक्वल्स टू हे काय 5 मिनिट आणि त्यानंतर 10 सेकंद आहे तुझे. किती मिनिट अजून 3 मिनिट झालं 3 नाही 2 मिनिट. करेक्ट आन्सर आहे. आता पहिले मला सांग, 3 4 चार. झाले. उत्तर देऊन सुद्धा मला उत्तर कळत नाहीये. 5वा ट्रायंगल कोणता आहे? तर असं आहे. ठीक आहे हा आहे 1 2 3 4 5. लॉजिक मध्ये 5 triangle. लॉजिक. सो तुम्ही आता आम्हाला कमेंटमध्ये सांगा या सगळ्या रिडल्स तुम्हाला कशा वाटल्या. आणि तुम्ही सिम्पल गोष्टींपासून पण खूप छान छान एंटरटेनमेंट गेम खेळू शकतात. आणि असे छान छान गेम्स चॅलेंजेस तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.